हरे कृष्णा. तर उद्याला अक्षय तृतीया आहे आणि त्या संदर्भात आपण थोडीफार माहिती बघू की अक्षय तृतीया जी साजरी केली जाते त्याच्या पाठीमागं काय उद्देश आहे किंवा या दिवशी अशा कोणत्या गोष्टी घडतात किंवा घडल्या याबाबतीत आपण बघू. तर मी जी इन्फॉर्मेशन देणार आहे ती इन्फॉर्मेशन तुम्हाला हरे कृष्णा टेलिव्हिजनवरती सुद्धा मिळेल. त्यांनी तिथं ती हिंदीमध्ये सांगितले आहे. मी हे थोडं इथं मराठीमध्ये सांगत आहे आणि थोडंसं मी इलॅबोरेट करत आहे. थोडंसं विस्तृत मी सांगण्याचा इथं प्रयत्न करेन. तर आपले महिने जर बघितले तर चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, कार्तिक. त्यापैकी वैशाख महिना जो आहे तर प्रत्येक महिन्यामध्ये कसे 15 दिवस कृष्ण पक्ष असतो, 15 दिवस शुक्ल पक्ष असतो. तर वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते. तर असं म्हणतात अक्षय या शब्दाचाच अर्थ असा होतो की ज्याचा क्षय होत नाही. म्हणजे नाही, क्षय म्हणजे ऱ्हास. म्हणजे या दिवशी विनम्रतेनं दिले गेलेलं दान आणि या दिवशी नम्रतेनं ग्रहण केलेलं ज्ञान हे कधीही वाया जात नाही. त्याचा क्षय कधीही होत नाही. नम्रतेनं दिले गेलेलं दान आणि विनम्रतेनं ग्रहण केलेलं ज्ञान हे कधीही नष्ट होत नाही या दिवशी. म्हणून लोक बघा तुम्ही अक्षय तृतीयाला सोनं खरेदी करतात, बऱ्याच गोष्टी काही खरेदी करतात की जेणेकरून त्याचा क्षय होत नाही. तर या बाबतीत आपण काय करू, एक 10 रोचक गोष्टी बघू. तर पहिली गोष्ट आहे म्हणजे वृंदावनामध्ये जर तुम्ही जाल तर वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्णांची अनेक मंदिरं आहेत. राधा गोविंद, राधा गोपीनाथ, बाके बिहारी. तर त्यापैकी बाके बिहारी लाल आहेत त्यांच्या चरणांचं दर्शन हे फक्त अक्षय तृतीयाच्या दिवशीच होतं, इतर दिवशी ते होत नाही. तर वर्षातून एकदाच त्यांच्या चरणाचं दर्शन होतं बाके बिहारीजींचं. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी, परशुरामांचं प्राकट्यसुद्धा अक्षय तृतीयेलाच झालं. तर त्यांचा थोडासा पास्ट टाईम आपण बघू. तर परशुराम हे दशावतारामध्ये 6व्या नंबरला येतात आणि परशुराम हे जमदग्नी आणि रेणुका यांचे पुत्र होते. परशुराम ब्राह्मण होते, पण कार्तिवीर्य अर्जुन नावाचा एक असुर होता. त्यानं काय केलं तर त्यांच्या वडिलांची म्हणजे जमदग्नींची जी कामधेनू गाय आहे ती त्याने चोरून नेली आणि मग त्यानंतर बराच मोठा पास्ट टाईम आहे आणि मग भगवान परशुरामांनी काय केलं, त्या कार्तिवीर्य अर्जुन आणि त्यांच्या मुलांचा पूर्णपणे संहार केला आणि त्याच्यानंतर परशुरामांनी या पृथ्वीवर 21 वेळा क्षत्रियांचा संहार केला होता आणि ती पृथ्वी ब्राह्मणांना त्यांनी दान दिली होती. तर हे भगवंतांचे शक्त्याविशेष अवतार होते परशुराम आणि अजूनही आहेत ते. इवन कल्की पुराण आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की कल्की जे आहेत ते ज्या गुरुकुलामध्ये जातात तिथे परशुराम त्यांचे गुरु असतात. म्हणजे कल्की जे भविष्यामध्ये अवतार होणार आहे त्याचंसुद्धा वेदामध्ये कथन आहे. तर लॉर्ड कल्की जे आहेत त्यांचे गुरु परशुराम आहेत किंवा असतील. तर हे कल्की पुराणामध्ये तुम्हाला मिळेल ही माहिती. त्याच्यानंतर तिसरं बघतोय आपण गंगेचे प्राकट्य. माता गंगा याच दिवशी पृथ्वीवरती प्रकट झाली. तर ही गंगा काय आहे आणि गंगेच्या पाण्याला इतकं महत्त्व का आहे आणि ते इतकं पवित्र का मानलं जातं याच्या बाबतीत आपण थोडं बघू. तर थोडं बली महाराज आणि वामनदेवांच्या पास्ट टाईममध्ये आपण बघू. तर बली महाराज जे आहेत मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. बली महाराज यज्ञ करत होते. 100वा त्यांचा यज्ञ सुरू होता आणि जर 100वा यज्ञ जर पूर्ण झाला असता तर बली महाराज हे इंद्र म्हणून बसले असते. बली महाराजांना इंद्राचं पद मिळालं असतं. तर अशावेळी मग म्हणजे बली महाराज ते यज्ञ करत असताना
कश्यप आणि आदिती यांचे पुत्र वामन, भगवान वामनदेव, 52 असाही त्याचा अर्थ आहे, म्हणजे 52 अंगुठे एवढे त्यांचा देह होता. बटू होते, छोटे होते, आणि ते त्या यज्ञामध्ये आले आणि इंद्राची पोझिशन वाचवण्यासाठी वामनदेवाने बली महाराजांकडं 3 पग भूमी मागितली, म्हणजे 3 पावलं जमीन मागितली. आणि बली महाराजांनी, जरी त्यांचे गुरु शुक्राचार्यांना माहिती होतं की ते विष्णू आहेत, सगळं हरण करायला आलेले आहेत, तरीसुद्धा आपल्या गुरुचं न ऐकता बली महाराजांनी काय केली, 3 पावलं जमीन देण्याचा त्याने दिली. मग ज्यावेळी त्यांनी होकार दिला त्यावेळी वामन देवकी जे छोटे होते त्यांनी त्रिविक्रमाचं रूप धारण केलं. म्हणजे त्यांनी काय केलं, आपल्या उजव्या पायाने त्यांनी पूर्ण भूमंडल नापलं. म्हणजे खालचे लोक हे आहे, हे भूमंडल आहे असं, बरोबर आहे. पृथ्वी म्हणत नाही आहे मी भूमंडल म्हणतो. पृथ्वी भूमंडलाच्या छोटासा भाग आहे पृथ्वी, तरी असं गोल भूमंडल आहे. आणि त्याच्या खाली 7 लोक आहेत, अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल, पाताल. आणि त्याच्यावरती 6 लोक आहेत, म्हणजे भूलोक, भुवरलोक, स्वर्गलोक, महरलोक, जनलोक, तपलोक, सिद्धलोक किंवा सत्यलोक, असे एकूण 14 प्लॅनेटरी सिस्टीम आहेत. तर वामनदेवांनी आपल्या उजव्या पायानं पूर्ण भूमंडल नापलं आणि त्यांच्या खालच्या जे काही लोक आहेत ते पण त्यांनी नापले. आणि त्यांनी आपला जो डावा पाय आहे तो वरती 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 नेला. म्हणजे तो मग भुवरलोक, स्वर्गलोक, महरलोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक, सगळ्या टॉपमोस्टवरती, आणि त्याच्यावरती त्यांचा पाय गेला. मग हे आपलं असं युनिवर्स आहे, असं गोल. म्हणजे आपण एक प्लास्टिकचा बॉल, ते टेनिस बॉल असतो ना आपल्या प्लास्टिकचा, तो आपण जर समोर आणला तर त्यामध्ये ब्रह्मलोक सगळ्यात टॉपला आहे आणि त्याच्यावरती असं युनिवर्सचे लेयर आहेत. तर वामनदेवाने ज्यावेळी त्यांचा डावा पाय वरती 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 नेला त्यावेळी ब्रह्मलोकाच्याही तो पाय वरती गेला आणि वरती जाऊन जे युनिव्हर्सल शेल आहे, युनिवर्स म्हणजे कवच आहे किंवा त्याला आपण काय म्हणतो लेयर्स म्हणतो, त्याच्यातूनही पाय ते वरती 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 गेला आणि त्या आपल्या युनिवर्सला छेद पडला. भगवंतांच्या अंगुठ्यामुळं युनिवर्सला छेद पडला. आता युनिवर्स नेमकं कसं आहे तुम्हाला मी सांगतो. समजा एक भांडं आपण घेतलं, असं मोठं एक भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये पाणी आपण जर भरलं आणि त्याच्यामध्ये 3-4 प्लास्टिकचे बॉल जर टाकले, प्लास्टिकचा बॉल म्हणतो मी, गोल असतात ते प्लास्टिकचे बॉल जर टाकले तर ते काय करतील, तरंगतील ना. तसे लाखो 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 आणि हजारो आणि करोडो युनिव्हर्सेस, विश्व, ब्रह्मांड तरंगत असतात. तर मग हे ब्रह्मांड कारण जलावरती तरंगत असतात. कारण जल की ज्याच्यामध्ये महाविष्णू झोपलेले असतात, बहुडलेले असतात. तर मग हे ब्रह्मांड एक असं आहे की जे या कारण सागरामध्ये आहे. तर ह्या ब्रह्मांडाला इथून छेद पडल्यामुळं हे कारण जल जे आहे ते या ब्रह्मांडाच्या आत आलं आणि ते ब्रह्मांडाच्या आत आलं ते की जी पाणी जे आत आलं ते पाणी पहिला सत्यलोकात आलं, म्हणजे ब्रह्मलोकात आलं. ब्रह्मदेवाने काय केलं, ते जे पाणी आहे ते पाण्याचा आपल्या कमंडलूमध्ये धारण केलं पाणी ते, आणि त्या पाण्यानं भगवंतांच्या चरणांना अभिषेक घातला वामनदेवांच्या. आणि ते पाणी भगवंतांच्या चरणांना स्पर्श करून खाली येत आहे. ॲक्च्युली ते जे पाणी आहे ते आपल्या युनिवर्सच्या बाहेरचं पाणी आहे. आपल्या युनिवर्सच्या आतलं पाणी नाही येते. आपल्या युनिवर्सला भगवंताने छेद पाडला, एक छिद्र पडलं, त्याच्यामुळे बाहेरून पाणी ते हात आलं आणि ते पाणी दिव्य आहे. ते पाणी काय म्हणतात त्याला, पवित्र आहे. आणि ते वामनदेवांच्या अंगुठ्याला स्पर्श करून खाली आलं म्हणून ते अजून पवित्र आहे. मग ते ब्रह्मलोकातून खाली 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 आलं. ज्यावेळी ब्रह्मलोकातून ते खाली आलं त्यावेळी त्याला भगवती म्हटलं गेलं. त्या पाण्याला नाव दिलं भगवती. त्याच्यानंतर ते पाणी आलं ध्रुवलोकावरती. तर ध्रुवलोक हा एक मटेरियल वर्ल्डमधलं वैकुंठच मानलं जातं, कारण तिथं भगवंतांचा वास असतो त्या ध्रुवलोकावरती. आणि ज्यावेळी ध्रुव महाराज
त्या पोल स्टार ज्याला म्हणतो आपण त्या ध्रुवावरती गेले, प्लॅनेटवरती त्या गेले, त्यावेळी त्याला ध्रुवलोक म्हणण्यात आलं. मग हे जे पाणी जे आलेलं आहे वरून सत्यलोकातून खाली 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 पाणी जे ध्रुवलोकावरती आलं, त्यावेळी ध्रुव महाराजांना समजलं की हे जे पाणी आहे हे माझे इष्टदेव विष्णू की जे सध्या वामन म्हणून आलेले आहेत त्यांच्या पायाला टच होऊन आलेलं आहे, त्यामुळे हे पाणी अतिपवित्र आहे. म्हणून ध्रुव महाराजांनी काय केलं, त्या पाण्याचं पूजन केलं आणि तिथून मग पाणी जे खाली आलं त्याला विष्णुपदी म्हणतात. मग ते पाणी खाली आलं, खाली 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 आलं. त्याच्यानंतर हा जो ब्रह्मांड आहे गोल, त्याच्यामध्ये एक पर्वत आहे असा, त्या पर्वतावरती ते पाणी असं पडलं आणि पर्वतावरून पाणी ते या दिशेला गेलं, या दिशेला एक स्ट्रीम गेली, या दिशेला गेली आणि या दिशेला गेली. मग ही दक्षिण दिशा जी आहे माझ्याकडची, ही जी दक्षिण दिशा आहे, इकडे काय आहे, भारतवर्ष आहे आणि तिथं पृथ्वी आहे, तर ती गंगा तिकडे आली. तर ती कोणत्या दिवशी आली, याच दिवशी आली. कोणत्या, अक्षय तृतीयाच्या दिवशीच ते गंगेचे प्राकट्य पृथ्वीवरती झालं. तर तो पास टाईम बराच मोठा आहे, आपण कधीतरी बघतो. त्याच्यानंतर चौथा पॉईंट आहे, या दिवसाला युगातीत ही असं म्हणतात. युगातीत, आता बघा याचा कन्सेप्ट कसा आहे. जे बघा 4 युग असतात. एक असतं सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. तर कलियुग हे 4,32,00,000 वर्षांचं असतं. काही लोक म्हणतात की आता 50 वर्षानंतर सत्ययुग येणार. तसं नाही होणार, कारण शास्त्रामध्ये दिलेलं आहे की कलियुग हे 4,32,00,000 वर्षांचं आहे आणि केवळ त्यातली 5,000 वर्षच कंप्लीट झालेली आहेत. म्हणजे आपण जर टेक्निकली बघायला गेलं तर अजून 4,27,000 वर्ष कलियुगाची बाकी आहेत. तर हे झालं 4,32,000 वर्षांचं कलियुग. ह्याच्याच बरोबर डबल असतं द्वापरयुग, म्हणजे 8,64,000. त्याच्या डबल असतं त्रेतायुग आणि त्याच्याही डबल असतं सत्ययुग. तर ज्यावेळी सत्ययुग संपून त्रेतायुग चालू होतं, त्रेतायुग संपून द्वापरयुग चालू होतं आणि द्वापरयुग संपून कलियुग चालू होतं, ते अक्षय तृतीयाच्या दिवशीच त्यांचं कमेन्समेंट होते. म्हणजे आता हे कलियुग 4,32,000 वर्ष झाल्यानंतर परत सत्ययुग ज्यावेळी होईल त्यावेळी सत्ययुग स्टार्ट कोणत्या पॉईंटवर होणार, अक्षय तृतीयाच्या पॉईंटवर होणार. म्हणून या दिवसाला युगातीती असं म्हणतात, कारण याच दिवशी काय होतं, युग जे आहेत ते चेंज होतात. म्हणजे आत्ता उद्या लगेच चेंज होणार नाही, अजून कलियुगाची 4,32,000 वर्ष आहेत. 4,32,000 वर्ष, त्यातली 5,000 संपलेले आहेत. तर 4,27,000 वर्ष झाल्यानंतर अक्षय तृतीयाच्या वेळेला ते सत्ययुग स्टार्ट होईल. भगवान कल्की येतील आणि जो काही कली आहे त्याचा नाश करून सत्ययुगाची स्थापना करून परत ते आपल्या निजधामी जातील. तर हे झालं युगातीत. त्यानंतर याच दिवशी युधिष्ठिर महाराजांना सूर्यदेवांकडून अक्षयपात्र मिळालं. आता अक्षयपात्रा काय कन्सेप्ट आहे, तर सूर्यदेवांनी एक त्यांना पात्र दिलं की जोपर्यंत द्रौपदी त्यातलं अन्न खात नाही तोपर्यंत त्या पात्रामध्ये अन्न प्रचूर मात्रामध्ये उपलब्ध असणार. आणि हे अक्षयपात्र त्यांना ज्यावेळी ते वनवासाला होते, त्यांनी 13 वर्ष वनवास काढला पांडवांनी. त्यातली 12 वर्ष त्यांनी वनवासामध्ये काढली आणि 1 वर्ष अज्ञातवासामध्ये काढली. तर त्या दरम्यान अक्षयपात्र सूर्यदेवाकडून जे मिळालं त्यांना, त्याच्यात भरपूर अन्न त्यात कधी संपत नव्हतं. पण द्रौपदी राणींनी खाल्ल्यानंतर मात्र त्याच्यामध्ये अन्न काही राहत नसे. तर तिथे दुर्वासा मुनींचा एक पास टाईम आहे, तर ते आपण नंतर कधीतरी बघू. पण एवढं माहिती असू दे की याच दिवशी युधिष्ठिर महाराजांना सूर्यदेवाकडून अक्षयपात्र मिळालं. त्याच्यानंतर पुढं आहे कामधेनूचं प्राकट्य. गायींना आपण माता असं म्हणतो. तर कामधेनू जी गाय आहे की जी वशिष्ठांकडे होती, जमदग्नी ऋषींकडे होती, त्या कामधेनूच्या गायीचं प्राकट्य हे अक्षय तृतीयाच्या दिवशीच झालं. त्याच्यानंतर एक फार छान लीला आहे श्रीमद भागवतममध्ये आणि लहानपणापासून तुम्ही आम्ही सर्वांनी ऐकली आहे, ती म्हणजे श्रीकृष्ण आणि सुदामा यांचं मिलन. तर सुदामा अतिशय गरीब असतात आणि ते त्यांच्या मित्राला म्हणजे भगवान श्रीकृष्णांना भेटण्यासाठी द्वारकेत येतात आणि येताना पोहे आणतात.
पण ते पोहे जे आणतात त्याच्यामध्ये भक्ती होती, त्याच्यामध्ये भाव होता आणि इन रिटर्न त्यांना काहीही नको होतं, काहीही नको होतं. म्हणजे त्यांच्या पत्नीने सांगितलं होतं की तुम्ही तुमचे मित्र आहेत द्वारकाधीश, त्यांच्याकडे जा, काहीतरी घेऊन या. पण सुदामाजींनी त्याच्या इन रिटर्न काहीही मागितलं नाही, पण भगवंतांनी त्यांना दिलं. म्हणजे ही जी लीला आहे सुदामा आणि श्रीकृष्ण यांची लीला ही अक्षय तृतीयाच्या दिवशीच झाली, भेट झाली होती. त्याच्यानंतर आहे कुबेर. तर जो देवतांचा खजिनदार आहे कुबेर, त्याला याच दिवशी काय केलं, खजिनदार म्हणून नेमण्यात आलं अक्षय तृतीया. आणि त्याच्यानंतर व्यासदेव, मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की शास्त्रांचं जे काही लिखाण आहे शास्त्रांचं ते व्यासदेवांनी केलं. लिखाण इन द सेन्स त्यांनी ते शास्त्र लिखित स्वरूपात समोर आणली. कलियुगातली लोकांच्या पतित झालेले पाहून त्यांनी शास्त्र सगळी लिखित स्वरूपात आणली. तर जे महाभारत आहे की ज्याला जयसंहिता म्हटलं जातं, ती जयसंहिता ही महर्षी व्यासदेवांनी लिहिली होती. त्यामध्ये 8,500 काहीतरी श्लोक होते. एवढ्या कमी श्लोकामध्ये महाभारतातल्या ठळक गोष्टी त्यामध्ये होत्या. व्हिक्टरी, जय म्हणजे काय, व्हिक्टरी, विजय, जयसंहिता असं नाव होतं. पण नंतर नारद मुनींच्या इन्स्ट्रक्शननुसार त्यांनी ती परत लिहायला घेतलं. आणि मग अशा वेळी त्यांनी मध्ये लिहिणार कोण असा प्रश्न होता ना. मग त्यावेळी त्यांनी नारद मुनींनी सांगितलं की तुम्ही गणपती बाप्पांचा आश्रय घ्या. मग त्या गणपती बाप्पाकडे गेले. त्यानंतर ते हो म्हणाले. मग त्या दोघांनी एकमेकांना कंडिशन टाकल्या. गणपती म्हणाले की मी लिहित असताना, म्हणजे महाभारताची लिहिण्याची सुरुवात ही अक्षय तृतीयापासून झाली, तर मी लिहित असताना माझा पेन थांबणार नाही, थांबला तर मी लिहिणार नाही पुढं. मग हे अशी कंडिशन टाकल्यानंतर व्यासदेवाने कंडिशन काय टाकली की तुला मी जे सांगत आहे ते समजल्याशिवाय तू लिहायचं नाही, अशी कंडिशन व्यासदेवाने टाकली. तर हा पास्ट टाईम आहे. आणि मग याच दिवशी महाभारताच्या लिखाणाला सुरुवात झाली. आणि हा झाला 9वा पॉईंट झाला. आणि 10वा पॉईंट असा आहे, चंदन यात्रा सुरू होते. म्हणजे आता तुम्ही इस्कॉनच्या मंदिरामध्ये किंवा जगन्नाथपुरी किंवा वृंदावन ठिकाणी वगैरे जाल तर तुम्हाला त्या मंदिरामध्ये चंदन असं घिसत असलेले भक्त दिसतील. तर भगवंतांनी स्वतः सांगितलेलं आहे की हा उन्हाळ्याचा दिवस आहे, त्यामुळं धगधगतं शरीर, तर मला चंदनाचा लेप लावा असं भगवंतांनी सांगितलं. त्या पद्धतीनं भक्त काय करतात, त्यांना चंदनाचा लेप लावतात आणि ती ही यात्रा 21 दिवस चालते. तर हे एवढं अक्षय तृतीयाच्या दिवशीच ते पण सुरू होतं, चंदन यात्रा. तर हे एवढं अक्षय तृतीयाच्या बाबतीत जेवढं काही माहिती होतं किंवा मला इतर लोकांकडून जे काही ज्ञान मिळालं ते मी तुमच्यासमोर प्रस्तुत केलं. काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकून विचारू शकताय. ठीक आहे. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय. श्रील गुरुदेव की जय.